भंडारा जिले के सभी तहसीलों में 6 जुलाई की शाम से शुरू हुई बारिश दूसरे दिन 7 जुलाई को सुबह तक झमाझम बरसती रही। रविवार तड़के सुबह तहसील के सिहोरा मंडल में सबसे अधिक 128.8 मिलीमीटर बारिश दर्ज की गई। इसके अलावा भंडारा तहसील में 3.7 मिलीमीटर, पौनी तहसील में 23.1 मिलीमीटर, तुमसर तहसील में 56.1 मिलीमीटर, साकोली तहसील में 12.1 मिलीमीटर, लाखनी में 2.5 मिलीमीटर, लाखनदुर में 28.9 मिलीमीटर। इस तरह कुल सभी तहसीलों में 208.5 मिलीमीटर बारिश हुई। करीब सप्ताह भर बाद रविवार को बारिश ने जमकर दस्तक दी, जिससे अब रोपाई के कार्यों में तेजी आने की उम्मीद है। आषाढ़ी एकादशी के लिए पंढरपुर में वारकरी संप्रदाय समेत पूरे महाराष्ट्र के आराध्य देव विठ्ठल रखुमाई के दर्शनों के लिए भाविकों का मेला लगता है, जिसके लिए रापनी के भंडारा विभाग से सीधे कोई बस नहीं है। किंतु पंढरपुर की वारी के लिए भंडारा विभाग अमरावती विभाग को 35 बसें और बुल्ढाना विभाग को 30, ऐसे कुल मिलाकर 65 बसें भेज रहा है। चंद्रभागा नदी तट पर हर साल पंढरपुर में लाखों श्रद्धालुओं का मेला लगता है। कोई खुद के निजी वाहन से, कोई रेलवे तो कोई एसटी बस से पंढरपुर की ओर प्रस्थान करता है। संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज की पालकी के साथ हजारों श्रद्धालु पैदल विवारी में करीब 1 माह पूर्व से शामिल होने के लिए निकलते हैं। इसके लिए रापनी विभाग की ओर से गांव में पंढरपुर तक जाने के लिए बस की व्यवस्था का प्रावधान किया गया है। किंतु इसके लिए स्थानीय करीब 40 नागरिकों को वैसे पहले अपने नजदीकी डिपो को मांग करनी होगी। इसमें 75 वर्ष से ऊपर नागरिकों के लिए अमृत ज्येष्ठ नागरिक योजना के तहत निःशुल्क यात्रा और महिलाओं को महिला सम्मान योजना के तहत 50% छूट दी, ऐसी सभी सहूलियत लागू रहेगी। पंढरपुर की यात्रा के लिए नागपुर बस स्टैंड से सीधे पंढरपुर के लिए बसें उपलब्ध कराई गई है। भंडारा से सीधे पंढरपुर के लिए कोई बस सुविधा नहीं है, किंतु नागपुर बस स्टैंड से बस का लाभ श्रद्धालु ले सकते हैं। महाराष्ट्र के बिजली अधिकारी व कर्मचारियों की जुलाई महीने में दिवाली आ गई है, अर्थात बल्ले बल्ले हो गई है, क्योंकि महाराष्ट्र की महायुति सरकार ने उनके वेतन और भत्तों में उल्लेखनीय वृद्धि करने का निर्णय लिया है। उप मुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस के अनुसार राज्य सरकार ऊर्जा विभाग के मातहत आने वाली महाराष्ट्र राज्य विद्युत उत्पादन कंपनी लिमिटेड, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, महाराष्ट्र राज्य विद्युत ट्रांसमिशन कंपनी लिमिटेड के अधिकारियों और कर्मचारियों के मूल वेतन में 19% और अन्य भत्तों में 25% की वृद्धि करने जा रही है। महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम केले आहे, असा घणाघात माजी आमदार चरण वाघमारे यांनी केला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी विविध अटी घालून 1500 रुपये प्रति महिना मानधन देण्याची केलेली घोषणा, तसेच मागील वर्षी एसटी मध्ये महिलांना प्रवासात सूट ह्या योजना लाभदायक असल्या तरी शेतकऱ्यांना शेतात पेरणीपासून कापणीपर्यंत आणि पशुपालनासाठी मजूर मिळेनासे झालेले आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेऐवजी शेतकरी लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजना सुरू केली असती आणि या योजनेसाठी शेतात कामाला जाणाऱ्या शेतकरी किंवा शेतमजूर महिलांना आणि पुरुषांना प्रोत्साहन अनुदान म्हणून प्रति महिना 1500 रुपये दिले असते, तर शेतीला आणि शेतकऱ्यांना सुद्धा चांगले दिवस आले असते। त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने मोदी आवास योजना ओबीसी समुदायासाठी सुरू केली असून लाखो लोकांना घरे मंजूर करण्यात आली। घरे मंजूर झाली म्हणून अनेकांनी आपली जुने घर
घर उधळले आणि पहिला हप्ता मिळाला आणि बांधकाम सुरू केले, पण कित्येकांना दुसरा हप्ता मिळालाच नाही। काही लाभार्थी तिसऱ्या हप्त्याची वाट पाहत आहेत। महाराष्ट्र सरकारने दूध उत्पादकांना लिटर मागे 5 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली असली तरी या योजनेत ज्यांनी रजिस्ट्रेशन शासकीय प्रथमोपचार केंद्राकडून आधार लिंक करून कलेक्शन सेंटरला देण्यात येतात, तसेच जे कलेक्शन सेंटरवाले शासनाला दूध उत्पादनाचा डेटा एक्सेल शीटवर रेकॉर्ड करून देतात, अशांनाच 5 रुपये प्रति लिटर मागे अनुदान मिळते। त्याचबरोबर केंद्र आणि राज्य शासनाने प्रधानमंत्री किसान तसेच शेतकरी सन्मान निधी अंतर्गत प्रति शेतकरी 6,000 अधिक 6,000 असे एकूण 12,000 रुपये प्रति शेतकरी देत असताना DAP खताचे भाव 1200 रुपयांवरून 1750 रुपये केले। एका बॅगवर 550 रुपये वाढविले। अगोदर युरियाची 250 रुपयांची 500 किलोची बॅग होती, आता 300 रुपयात 45 किलो केली। बियाणाच्या किमती वाढविल्या, कीटकनाशक औषधींचे भाव वाढविले। एकंदरीत शेतकरी सन्मान निधीच्या बदल्यात खतांच्या किमती वाढवून शेतकऱ्यांची सर्रास लूट सुरू आहे। सत्तेच्या जोरावर वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून सर्वसाधारण जनतेला लुटण्याचे कार्य सुरू असून हे थांबविण्याची गरज झालेली आहे। यासाठी पुढच्या काळात लोक चळवळ उभी राहिली पाहिजे, अशी मागणी विकास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार चरण वाघमारे यांनी महाराष्ट्र सरकारला तसेच महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांना केली आहे। काय सांगेल नेमकी कशा प्रकारचे पत्रकार परिषद घेतलेली आहे, कोणते कोणते मुद्दे घेतलेले आहे, काय सविस्तर सांगाल? राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडली बहीण योजना आणली। 1500 रुपये एका बहिणीला देण्याचे वेगवेगळ्या प्रकारचे निकष लावून घोषणा केली। त्या संबंधामध्ये प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक सेतू केंद्रामध्ये, अंगणवाडीमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये लाईन लागलेल्या आहेत आणि आता शेतकऱ्यांची पेरणीची वेळ आहे, रोवणीची वेळ आहे। अशा परिस्थितीत महिला मजुरांशिवाय शेतीची कामं होऊ शकत नाही अशी स्थिती निर्माण झालेली आहे। शासनाला मला हे सांगायचे होते की शेतकरी लाडली बहीण आणि भाऊ योजना आणली असती आणि शेतामध्ये काम करायला जे पुरुष आणि स्त्रिया जातात त्यांना शेतकरी तर वेगळा रोजी दिलीच असते, पण सरकारने जर प्रोत्साहन अनुदान दिला असता तर शेतीमध्ये जे मजुराअभावी शेती होऊ शकत नाही, पडीत राहते, शेतीला चांगले दिवस आले असते, शेतकऱ्यांना चांगले दिवस आले असते। पशु घटकांची संख्या जी घटलेली आहे, पशूंची संख्या, त्या संख्येमध्ये वाढ झाली असती। कत्तलखान्यामध्ये जनावर कसाबाकडे जातात, परवडत नाही, मजूर भेटत नाही, या गोष्टीसाठी जात असतात, ती उणीव भरून निघाली असती। आणि म्हणून सरकारने याऐवजी म्हणजे या योजनेचा आम्ही सन्मानच करतो, पण शेतकरी लाडली बहीण आणि भाऊ योजना ग्रामीण भागासाठी आणली असती आणि शहरी भागासाठी जे विविध व्यवसायामध्ये किंवा व्यापारामध्ये मजूर कामाला जातात अशा लोकांना प्रोत्साहन अनुदान 1500 रुपये दिले असते तर खऱ्या अर्थानं म्हणजे प्रत्येक कामामध्ये एक जिद्द तयार झाली असती। कारण मागच्या काळामध्ये अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान असताना त्यांनी एक सुंदर सुविचार दिला होता की बिना कामानं अनुदान देणं हे चूक आहे। काल मला वाटतं एका सोशल मीडियावर पण ती बातमी आली। त्याचप्रमाणे मोदी आवास योजना राज्य सरकारने आणली मोदीजीच्या नावानं ओबीसी लोकांसाठी। अजूनही दुसऱ्या हप्त्याचे पैसे आले नाही, तिसऱ्या हप्त्याचे पैसे आले नाही, अनेक लोकांचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहेत। अंतिम टप्पा केव्हा मिळेल याची त्यांना प्रतीक्षात आहे। बारिश सुरू झालेली आहे, सगळ्यांचे बारिशमध्ये घरं उघड्यावर आहेत आणि सरकारचा अनुदान तिथपर्यंत पोहोचला नाही। जर मोदी आवास योजना हे गेल्या वर्षभराच्या पूर्वी सुरू झाली आणि तो अनुदान जर त्या योजनेवर पुरेसा राज्य सरकारकडे उपलब्ध नसेल तर लाडली बहिणीच्या 1500 रुपयाचे अनुदान पहिला हप्ता सरकार जाण्याच्या पूर्वी येतो किंवा नाही याची सुद्धा शंका आहे। म्हणून ज्या योजना सरकारनं सुरू केलेल्या आहेत यापूर्वी त्या योजनेवर शासनानं पूर्ण निधी दिला पाहिजे। लाडली बहिणीच्या संबंधामध्ये ऑगस्ट महिन्यापर्यंत जर जिल्हा संनियंत्रण समिती छाननी करणार असेल त्या बहिणीला एकही हप्ता मिळणार नाही अशी स्थिती निर्माण झालेली आहे। दुधावर शासनानं जे 5 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली, काही विशिष्ट शेतकऱ्यांना ज्यांचे अकाउंट ऑनलाईन आहेत किंवा ज्यांच्या डेऱ्या ऑनलाईन आहेत की आणि सरकारच्या सेंटरशी जोडलेल्या आहेत म्हणजे ऑनलाईन जोडलेल्या आहेत शासनाशी, अशा दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे। आमची मागणी आहे की सरसकट सगळ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना हा 5 रुपयाचा अनुदान द्यावा, अन्यथा दुधावर MSP जाहीर करावी
किमान 35 रुपये प्रति लिटर दूध जर दुधाची किंमत ठरवली तर एकही शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नाही. सरकारला आपली यंत्रणा लावायची गरज पडणार नाही. ज्याप्रमाणे धानाला शासन भाव ठरवते, सोयाबीनला ठरवते, इकडे कापसाला ठरवते, तुरीला ठरवते, त्याप्रमाणे दुधाला सुद्धा दुधाचे भाव सुद्धा शासनाने निश्चित करावे अशी आपली मागणी आहे. पीएम किसान सन्मान योजना, शेतकरी सन्मान निधी 6,000 रुपये राज्य सरकार देते, 6,000 रुपये केंद्र सरकार देत आहे आणि हे निधी एका शेतकऱ्याला 12,000 रुपये मिळत आहे. काही शेतकरी ज्यांनी रिटर्न फाईल केला पण टॅक्स भरायची गरज पडली नाही, त्या स्लॅबपर्यंत पोहोचले नाही, अशाही शेतकऱ्यांकडून वसुली सुरू आहे. अनेक शेतकरी असे आहेत की ज्यांनी केवायसी केली पण 6 महिन्यापासून त्यांच्या खात्यात पैसे सुरू झाले नाही. दुसरीकडे 12,000 रुपये देताना डीएपी खताच्या किमती, जे 1200 रुपयाची एक डीएपीची बॅग होती ती 1750 केली, 550 रुपये वाढवले. युरिया खताची बॅग 50 किलोची जी 250 रुपयात भेटत होती ती आता 45 किलोची करून 300 रुपये भाव केला. बियाण्याच्या किमती वाढवल्या, कीटकनाशक औषधीच्या किमती वाढवल्या. म्हणजे तुम्ही शेतकरी सन्मान निधी शेतकऱ्यांना देऊन दुसरीकडे शेतकऱ्यांची खताच्या किमती वाढवून सर्रास लूट करण्याचा प्रकार हा सरकारच्या माध्यमातून दिसून येतो. इलेक्ट्रिक बिलामध्ये जे घरगुती बिल आहेत आणि शेतीचे बिल आहेत त्या दरामध्ये इतकी मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे की शासन एकीकडे एक घोषणा करते तर दुसरीकडे इतका भरमसाठ महागाई वाढवत आहे की त्यामुळे शेतकऱ्यांना किती अनुदानाच्या योजना दिल्या किंवा इतर लोकांनाही दिल्या तरी त्या परवडणाऱ्या नाही आहेत. आता राज्याचे विधानसभेच्या सत्र सुरू आहे, त्या विधानसभेच्या सत्रामध्ये शासनाने आमच्या या मागण्याची दखल घ्यावी अशी आपल्या माध्यमातून आम्ही विनंती करतो. भंडारा जिल्ह्यात धान, रेशीम साड्या तसेच पितळीचे पारंपरिक उद्योग वाढविण्यासाठी सूक्ष्म, मध्यम, मोठे उद्योगांना अग्रेसर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन खासदार डॉक्टर प्रशांत पडोले यांनी केले. MSMI क्षेत्रावर भर देऊन त्यांची कार्यक्षमता व उत्पन्नता वाढविण्यासाठी IGNITE महाराष्ट्र 2024च्या अंतर्गत जिल्हानिहाय 1 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन आज नियोजन विभागात करण्यात आले होते. त्यात डॉक्टर प्रशांत पडोले बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा अप्पर जिल्हाधिकारी आशा पठाण तर विशेष अतिथी खासदार डॉक्टर प्रशांत पडोले, सहसंचालक गजेंद्र भारती यांच्यासह मैत्री विभाग मुंबई, निर्यातीकरिता DGFT नागपूर तसेच यशस्वी उद्योजक उपस्थित होते. जिल्ह्यात औद्योगिक वातावरण अधिक व्यापक करून रोजगार, स्वयंरोजगार संधी मोठ्या प्रमाणात निर्माण करणे, एक जिल्हा एक उत्पादन उपक्रम व निर्यात वृद्धीस चालना देण्यासाठी तसेच उद्योगांच्या विकासाकरिता राज्य तसेच केंद्र शासनाने विविध विभाग त्यांचे उपक्रम व योजना संचालनामार्फत राज्यात राबवत असणाऱ्या सर्व योजनांची माहिती भारती यांनी दिली. यावेळी पितळी उद्योगाविषयी उद्योजक पंकज सारडा तर DGFTच्या योजनेविषयी स्नेहल ढोके यांनी विस्तृत माहिती दिली. उद्योगासाठी मूलभूत सोयी सुविधाविषयी झपाटेपणा पाहिजे, त्यासाठी अशा कार्यशाळेचे आयोजन केले पाहिजे असे अप्पर जिल्हाधिकारी आशा पठाण यांनी सांगितले. कार्यक्रमात विविध वक्त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला माविनच्या महिला, विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी, उद्योजक व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. आज संपूर्ण जगात झाडांची सावली सर्व लोकांना पाहिजे असते, मात्र झाडे लावायला कोणीही पुढाकार घेत नाही. भंडारा शहरात कित्येक ठिकाणी वृक्षारोपण करता येऊ शकतो, पण पुढाकार घ्यायला कोणीही तयार नाही. ही सर्व बाब भंडारा शहरातील काही उत्साही सामाजिक कार्यकर्त्यांच्या लक्षात आली व त्यांनी वृक्षारोपण मोहीम राबवायला सुरुवात केली. वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशनचे राज बघेले व युवा शक्ती संघटनेचे गोवर्धन निनावे यांच्या पुढाकाराने मोहिमेला गणेश हायस्कूल, राजीव गांधी चौक,
भंडारा येथून सुरुवात करण्यात आली। भंडारा शहरात 10,000 वृक्ष लावण्याच्या मोहिमेला दिनांक 8 जुलै 2024 पासून सुरुवात करण्यात आलेली आहे। 10,000 वृक्ष लावण्याच्या मोहिमेला भंडारा शहरातील गणेश शाळेतून सुरुवात करण्यात आलेली आहे। सदर वृक्षारोपण कार्यक्रम पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली। या प्रसंगी गणेश शाळेत 30 रोपटे लावून मोहिमेला प्रारंभ करण्यात आलेले आहे। तसेच टप्प्याने संपूर्ण भंडारा शहरात वृक्षारोपण करण्यात येतील, असे वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशनचे राज बघेले व युवा शक्ती संघटनेचे अध्यक्ष गोवर्धन निनावे यांनी सांगितले। भंडारा शहरात 10,000 वृक्ष लावण्याच्या मोहिमेला यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता भंडारा शहरातील वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशनचे राज बघेले, युवा शक्ती संघटनेचे गोवर्धन निनावे, दर्पण नागदेवे, दिलीप निखाडे, शुभम साकुरे, एकांश चव्हाण, गायत्री नारवरिया, रवीना नारवरिया व गणेश शाळेचे मुख्याध्यापक महाकाडकर व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते। महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष एवं विधायक नानाभाऊ पटोले एवं महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी रोजगार एवं स्वयं रोजगार विभाग के प्रदेश अध्यक्ष योगेश पाटिल के आदेशानुसार कांग्रेस कमेटी भंडारा जिला रोजगार एवं स्वयं रोजगार जिले का गठन किया जाना है। इसलिए 7 जुलाई 2024 रविवार को दोपहर 2 बजे शासकीय विश्राम गृह भंडारा में समीक्षा बैठक का आयोजन किया गया। इस बैठक में कांग्रेस कमेटी रोजगार व स्वयं रोजगार विभाग भंडारा जिला अध्यक्ष पवन मस्के के मार्गदर्शन में नवनियुक्त पदाधिकारियों में उपाध्यक्ष अरविंद तेजराम कुथे, सचिव प्रेमांशु प्रवीण दयाल, सहसचिव शीतल खुशाल सेलोकर, कोषाध्यक्ष रोशन सूर्यभान खांडेकर, मीडिया प्रमुख उल्लास भूरे, सदस्य नीलकंठ बांते, सदस्य राजेश खंगार, सदस्य राकेश लांजेवार। इस प्रकार भंडारा जिला रोजगार एवं स्वयं रोजगार समिति का गठन किया गया। उक्त बैठक में सदस्य के रूप में दक्ष थोटे, पांडुरंग नंदागौली, किसन वाघमारे, मदन गडरिये, कन्हैया जांगड़े, अंकुश उके, राजहंस मस्के, नरेश चंद्र कावले, NS खंडाईत, चेतराम बाराई, समीर गडरिये, प्रणशील खांडेकर, सिद्धार्थ भोवते, लखनलाल चौरे इत्यादि उपस्थित थे।